उदय सामंत आहे आणि जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत विधानसभेचं मी कामकाज चालू देणार नाही हे सांगितल्यानंतर आम्ही 10 मिनिटं विधानसभा बंद पडली. माझं नाव बदलून आलं आणि त्याच्यानंतर मी शपथ घेतली. मला असं वाटतं की विरोधकांना देखील आपलंसं करणारं हे कोकणातलं नेतृत्व आहे आणि मी अनेकांना सांगितले की त्यावेळी माझी ओळख देखील राणेसाहेबांबरोबर नव्हती. हे कोकणातला तरुण कार्यकर्ता आमदार झालाय त्याचं नाव बदलण्याचं काम विधानसभेच्या प्रधान सचिवांनी केलं. तिथं विरोधात असताना देखील आवाज उठवणारा या महाराष्ट्राचा नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बघितलेला आहे आणि ते नाव म्हणजे राणेसाहेबांचं नाव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी आता राणेसाहेबांना सांगितलं की आजच्या व्यासपीठावर महायुती सगळी आहे. शिवसेना आहे, शेखर सर तुम्ही आहेत, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, अजितदादांची आणि माझ्या बाजूला आहेच कारण भाजप हा आपला स्वतःचा पक्ष आहे. पण सगळी मनापासून सांगतो आज आम्ही कोणालाही निमंत्रण दिलं नाही. फक्त मी पालकमंत्री आणि आता जिल्हा प्रमुखांना सांगितलं की दादांचा वाढदिवस आहे आपल्या सगळ्यांना गेलं पाहिजे. आज जर व्यासपीठावर जर आपण बघितला तर पक्षापेक्षा तुमच्या प्रेमापोटी सगळी महायुती या व्यासपीठावर आलेली आहे ते मला मनापासून सांगितलं. आणि शेवटी राजकारणामध्ये तुम्ही संबंध जोपासलेत. जिथं जिथं कोकणातल्या माणसाला ताकद द्यायची आहे ती ताकद देण्याची भूमिका राणेसाहेब आपण घेतली. मला असे प्रमोदजी म्हणाले की संघर्ष हा राणेसाहेबांकडून शिकला पाहिजे. मला असं वाटतं की भविष्यामध्ये संघर्षाची व्याख्या जर करायची झाली तर संघर्ष बरोबर नारायणराव राणे असं लिहिलं तरी बस आहे. ही सगळ्यात संघर्षाची व्याख्या आहे. आणि म्हणून मला आठवतं की अनेक ठिकाणी राजकारणामध्ये गैरसमज होतात, गैरसमज पसरवले जातात. त्या गैरसमजात स्वतःचा स्वार्थ साधण्याचा देखील काही लोक प्रयत्न करतात. पण मी जे 25 वर्ष राणेसाहेबांना बघतोय माझ्याकडनं एखादी गोष्ट जर घडली असेल तर हक्कानं सांगून बोलून सांगणारा तर महाराष्ट्रातला पहिला नेता कोण असेल तर राणेसाहेब प्रामाणिकपणाला सांगतो. कदाचित हे बोलल्यानंतर अनेकांना राग येऊ शकतो पण माझा नाईलाज आहे. मगाशी मी जो उल्लेख केला की राजकारणामध्ये वाद लावायचा प्रयत्न कसा केला जातो त्या दिनेशजी तुम्हाला देखील माहिती आहे, नितेशजी तुम्हाला देखील माहिती आहे, दादा तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु आज कोकणचं भाग्य आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुमच्या मतदारसंघातले 2 भाऊ विधानसभेमध्ये गेले. म्हणजे मी असेल, माझे मोठे बंधू असतील, निलेशजी असतील, नितेशजी असतील. पण या सगळ्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे खरोखरच राणेसाहेब करतात हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं. मला श्री राणेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा कालावधी इथे दाखवण्यात आला. 8 महिन्याचा कालावधी होता. पण बॅरिस्टर आंदोलनानंतर उजवं जर काम महाराष्ट्रामध्ये तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते राणेसाहेबांनी केलं हा खरा कोकणाचा अभिमान आहे. प्रमोदजी मगाशी म्हणाले की त्यांची निवडणूक लढण्याची टॅक्टिस काय आता आम्हाला पण कळली. अशा टॅक्टिस करत सांगायच्या नसतात. मला असं वाटतं की पण गटासाहेब एक आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. मी तुम्हाला सिंधुदुर्गचे म्हणून सांगतो, मी देखील सिंधुदुर्गातला आहे. ज्या पद्धतीनं रस्त्यामध्ये साहेबांच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्गामध्ये फार मोठी क्रांती झाली की महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये झाली नाही. म्हणजे मला आठवतं की मी पाली गावामध्ये राहतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पालीला 2:45 वाजता रत्नागिरी बेंगुरला गाडी यायची आणि त्या 2:45 वाजता जर बेंगुरला गाडीमध्ये दादा बसलो तर मी 11:30 वाजता बेंगुरल्यामध्ये पोहोचायचो अशी रस्त्याची परिस्थिती होती. पण त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जो कायापालट झाला, आम्ही जर 2:45 वाजता बसलो तर 7 वाजेपर्यंत बेंगुरला पोहोचतो. हा क्रांतिकारी बदल करण्यामध्ये राणेसाहेबांचा देखील फार मोठा वाटा होता हे देखील आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि म्हणून महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळींना, महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण 100% राणेसाहेबांसारखं वागायला नको, पण 10% जरी वागण्याचा प्रयत्न केला तर महायुती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा कधी घालणार नाही हा ठाम विश्वास माझ्यासारखा कार्यकर्ता. आणि 10% वागायचं म्हणजे काय वागायचं म्हणजे विकास नाही केला तरी चालेल पदाधिकारी, बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण एखाद्याच्या मनात शंका आली तर बोलून जर शंकेचं निरसन झालं तर संघटना आहे त्याच्यापेक्षा ताकदीनं वाढू शकते. आणि म्हणून महायुतीचा आजचा हा कार्यक्रम त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा सत्कार आहे. प्रमोदजींनी सांगितलं की आता प्रमोदजी पण इतके हुशार आहे, पुढचा विषय कुठं काढायचा त्यांना अतिशय चांगला वाटतो. आता वाढदिवसाच्या निमित्तानं उद्योगमंत्री राणेसाहेबांच्या उजव्या बाजूला बघितलं आणि त्यांनी रिफायनरीचा विषय काढून टाकला. बरोबर आहे. आता तुमच्या वाढदिवसाला येणार आहे त्याचं उत्तर मी तुमच्या वाढदिवसाला देतो. पण प्रभूजी त्याच्यावर अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की राणेसाहेब खासदार झाल्यानंतर
नितेशजी असतील, निलेशजी असतील, मी असेल, किरण भैया असतील, आपल्या महायुतीचे देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला आणि कुठेतरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांच्या नेतृत्वाखाली घेतली. आणि मला सांगताना आनंद होतोय की 3,500 कोटीचा कोका-कोलाचा प्रकल्प छोट्यामध्ये आला, त्याचं प्रोडक्शन आता 2 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. आम्ही 3,500 कोटी पर्यंतच मर्यादित राहिलो नाही, तर तामिळनाडूची VIT सेमीकंडक्टरची कंपनी आहे, ती 19,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या रत्नागिरीमध्ये करते, त्याच्यानंतर 20,000 मुलांना. तेवढ्यापुरतं आपण थांबलो नाही. राजनाथ सिंह साहेबांची ज्यावेळी दिल्लीमध्ये भेट झाली होती, त्यांना विनंती केली, सगळ्यांचा मी पाठपुरावा केला आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर देशातला सगळ्यात जर मोठा कुटुंब असेल तर तो रत्नागिरीमध्ये होतो आणि त्याला देखील 10,000 मुलांना रोजगार मिळाला आहे. त्याच्यामुळे रिफायनरीवर नक्की आपण काय असेल तो निर्णय घेऊ, परंतु माझी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे, आज 30,000 मुला-मुलींना नोकरी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये द्यायची आहे. त्याच्यासाठी रतन टाटांच्या नावानं देशातलं सगळ्यात चांगलं स्किल सेंटर देखील रत्नागिरीमध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला आहे.